दुकानाचं टेन्शन घेऊ नको. तो मुलगा किशोर तो व्यवस्थित दुकान सांभाळतोय. ओरे बरं झालं तो मुलगा आला, नाहीतर माझी पंचायत झाली असती. नाही म्हणूनच म्हणतोय तू दुकानाचं टेन्शन घेऊ नको. तू तुझ्या कॅफेच्या कामाला लाग आणि दुकानाचं टेन्शन त्याच्यावर सोड. आणि मी आहेच ना येऊन जाऊन बघायला. ठीक आहे मग राजा, उद्यापासूनच मी कॅफेसाठी लोकेशन शोधायला सुरुवात करतो. जा जा. ऑल द बेस्ट तुला माझ्याकडून. थँक्यू यार. थँक्यू बिंक्यू सोड आणि कामाला लाग. पण खरंच रे राजा, तू होतास म्हणून, नाहीतर मी काहीच करू शकलो नसतो. नाही ते मला माहितीये, म्हणूनच मी आहे. कसा आहेस रे तू? ए चल चल, इमोशनल वगैरे होऊ नको. आता आराम कर. आता एवढं दमून आलायस ना, मी येतोच जाऊ. ठीक आहे, कर कर आराम कर. चला आता सगळं नीट मार्गी लागेल. आई कसला विचार करताय? काय नाही गो, चिटल्या आणि बायचाच विचार करत होते. काय झालंय दोघींमध्ये? काही नाही, दोघींचाही गैरसमज झालाय. पण म्हणजे नक्की चूक कोणाची आहे? कारण मला नाही वाटत बाय काय मुद्दाम करतो. नाही नाही, ताई सगळं काळजीपोटीच करतायत, पण ती काळजी सुचित्राताईंना दिसत नाही. पण म्हणजे नक्की झालंय काय गो? आई, गिरिजाताईंनी सुचित्राताई आणि डॉक्टरांना खूप जवळ असताना बघितलं. काय? हो, पण सुचित्राताईंचं असं म्हणणं आहे की ते असं काहीच करत नव्हते. ते फक्त त्यांना नीट बसायला मदत करत होते. गिरिजाताईंचा गैरसमज झाला आणि त्यांनी डॉक्टरांच्या कानाखाली वाजवली. काय? तेव्हापासून जो वाद सुरू झालाय तो आतापर्यंत सुरूच आहे. मला तर काय करावं काहीच कळत नव्हतं. प्राची, या सगळ्याबद्दल तुला काय वाटतंय? आई, डॉक्टर घरी तर खूप चांगलं वागतात. हा, मी पण बघितलंय ना माझ्या डोळ्यांनी. पण मग बायला असं का वाटतं? हे बघा, माणूस म्हटलं की चांगले आणि वाईट दोन्ही गुण असणारच. ते हॉस्पिटलमध्ये ताईंशी जसं वागतात तसं सुचित्राताईंशी वागतीलच असं नाही ना. म्हणजे हॉस्पिटलमध्ये ते स्ट्रिक्ट वागत सुद्धा असतील. आई, शेवटी ते डॉक्टर आहेत आणि गिरिजाताई हेड नर्स. हा गो, पण तो माणूस गिरजाबाईशी हॉस्पिटलमध्ये किती वाईट वागलाय. हो, पण म्हणून ते सुचित्राताईंशी तसंच वागतील असंही नाही ना आई. म्हणजे काय बोलायचंय तुला? बायची चूक आहे? नाही नाही, मला अगदीच तसं नाही म्हणायचं. गिरिजाताईंची बाजूही बरोबरच आहे. सुचित्राताईंनी थोडी काळजी घ्यायला हवी, थोडं लांबच राहायला हवं. नाही, मला तर ना काय कळतच नाही गो. माझंही असंच झालं होतं. पण आई, आपण माणसं बदलताना बघितलं ना, अगदी यांचंच उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे डॉक्टरांना डायरेक्ट दोष देणं चुकीचंच आहे. नाही, बरोबर बोलते तू. सुचित्राताईंना फक्त याचं वाईट वाटतंय की सगळे त्यांनाच दोष देतात, त्यांच्यावरच संशय घेतात. बोलायला पाहिजे दोघींची पण, आणि ते फक्त तुम्हीच करू शकता. बोलते त्यांच्याशी, समजावते. बाय तर नक्की ऐकेल माझं. मोठी आहे ना ती, घेईल नक्की समजून. बाय, घाईत आहेस का गो? थोडं बोलायचं होतं. हा बोल ना. ते चिटल्या. आई, सुचित्राबद्दल बोलायचं असेल तर आपण नंतर बोलू.
का गो? आई प्लीज. काय अगो तिचं म्हणणं काय ते तरी ऐकून घे. काय ऐकून घेऊ मी तिचं? बरं तिचं नाही, माझं तरी बोलणं ऐकून घे. बोल. हे बघ, माफी मागितल्याने ना कोणी लहान मोठं नाही ठरत. आई मला माहिती आहे हे. माहितीये ना, मग तिच्या समाधानासाठी एकदा माफी माग आणि मोकळी हो. नाही अगं पण का नाही? आई, मी जर आता एक पाऊल मागे घेतलं ना तर तो माणूस त्याची मनमानी करायला मोकळा होईल. असं का करतील गो ते? आई मी ओळखते त्याला, काहीही करू शकतो तो. कदाचित सुचित्राला त्रासही देऊ शकतो आणि ते नकोय मला. बाय मला माहितीये त्यांनी तुला खूप त्रास दिला होता. अगं पण माणसं बदलू शकतात. आई माझाही या गोष्टीवर विश्वास आहे, पण हा माणूस पक्का आतल्या गाठीचा आहे. बाय मला वाटतं तुला त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायची गरज आहे. आई कशी बघू मी? अगं तू नव्हतीस त्या दिवशी, तुला नाही माहित. तो सुचित्राच्या अगदी जवळ आला होता. मला सांग, तू जर माझ्या जागी असतीस तर तूही तेच केलं असतंस ना? नाही बाय तुझं बरोबरच आहे, पण चिटले असं बोलते की त्यांचा हेतू तसा नव्हता. आई तिला काय कळतंय? असं म्हणून कसं चालेल गो? मोठी झाली आता पोर, तिला पण चांगलं वाईट कळतं. कळत असतं तर तिने मनात गैरसमज करून घेतला नसता. बाय तिचं जाऊ दे. मी तुला असं का बोलते ते समजून घ्यायचा प्रयत्न कर ना. बाय तुझं लग्न जवळ आलंय गो. घरात आनंदी वातावरण आहे, त्यात मला ना हे सगळे क्लेश नकोय. आई पण हे बाबा, माझ्यासाठी एकदा त्यांची माफी माग आणि संपव ना विषय. का मागू मी माफी? तिला कळत नाहीये मी हे तिच्या काळजीपोटी करतेय. तिला कळत नसलं ना तरी मला कळतंय ना गो. पण आता मला फक्त तुमच्या दोघींमधली दरी दूर व्हायला पाहिजे. आई तिने समजून घेतलं ना तरीही हे होईल. बाय अगो तू मोठी आहेस ना, मग तू लहान बहिणीला समजून घ्यायला काय हरकत आहे? आजपर्यंत तेच करत आले आहे मी. आई मला समजवण्यापेक्षा तिच्या मनातला गैरसमज दूर कर. तुला माहित नाही का बाय, केवढी हट्टी पोरगी आहे ती. तूच एक पाऊल मागे टाक ना. माझ्या समाधानासाठी कर हे. हवं तर ना, हे असं काही परत होणार नाही